नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर, डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आज एक वेगळ्या प्रकारचा सापळ्यामध्ये जसे लोक अडकून लाखो रुपये घालवतायत तो एक गेम मी तुम्हाला सांगणार आहे. ड्रीम 11 नावासकट सांगतो. ड्रीम 11 नावाचा हा सायबरमधला जणू काही तो जुगार आहे ऑनलाईन गेमचा, आणि त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये घालून लोक रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. गेल्या महिन्यातली घटना आहे. मुलाला नातवाला खेळण्यासाठी म्हणून आजोबांनी त्याला मोबाईल दिला. तो मोबाईल गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आजोबाच्या खात्यातले पैसे 7 लाख रुपये घालवलेले आहेत त्याने. दुसरी कालची ताजी घटना सांगतो. ओंकार नावाचा, आडनाव सांगत नाही प्रोटोकॉल म्हणून, ओंकार नावाचा सलून चालक आहे. त्याला त्याच्या कस्टमरनी सांगितलं ड्रीम 11 नावाचं फार मस्त ॲप आहे, तू डाउनलोड करून घे आणि त्याच्यामध्ये पैसे टाक. फार तर तुला खात्री वाटत नसेल तर 50 रुपयापासून सुरू कर, विश्वास बसला तर. या पठ्ठ्याने स्वतःचं चांगलं राहतं चालतं दुकान, मोठं सलून, तर त्यांनी ते ॲप घेतलं आणि 50 रुपयापासून सुरुवात केली आणि त्याला पैसे मिळायला पण लागले. 50 ते 70, 75, मग तो 100 रुपये टाकायला लागला, मग 500 रुपये, मग 1000 रुपये, मग 2000, मग 5000, असं वाढवत त्याला 10-15 दिवसात त्याला व्यसन लागलं. म्हणजे ते गेम जे बनवतात त्यांना हेच काम आहे तुम्हाला व्यसनात नेणं, आणि मग ते व्यसनात अडकला. तो मग करता 50,000च्या पुढे गेल्यानंतर त्याला पैसे मित्रांकडनं उसने घेणं सुरू केलं आणि ते त्यांनी टाकले, आणि मग 1 लाखाची साधारण लिमिट क्रॉस झाली की त्याला पैसे मिळण्याचे आपोआपच बंद होतात. म्हणजे पैसे तो हरायला लागतो, कारण पर्पजली त्याला सुरुवातीला जिंकवलं जातं आणि मग नंतर हरवलं जातं. आणि मग आता मित्रांचे घेतलेले पैसे उसने कसे फेडायचे म्हणून त्यांनी सावकारी खाजगी पद्धतीचं कर्ज काढलं. 20% असतं ते जवळपास, आणि ते काढून त्यांनी वेड्या आशेने परत एकदा की गेलेले तरी परत येतील असं म्हणून त्यांनी परत ते पैसे गुंतवले आणि तेही बुडाले. असं करत करत त्याच्या डोक्यावर 80 लाखाचं कर्ज झालं आणि नाईलाजाने त्याला त्याचं दुकान विकावं लागलं आणि आज तो दुसऱ्याच्या दुकानात काम करतोय. जेव्हा त्याला विचारण्यात आलं हे असं कसं झालं, तर तो म्हणला की हे फार विचित्र व्यसन आहे, सरकारने याच्यावर बंदी घातली पाहिजे असं त्याचंही म्हणणं आहे. आणि तोच सांगत होता की त्याचा एक मित्र आहे विजय नावाचा, त्यांनी तर 40 लाख घालवले आणि आत्महत्या पण केली. इतकं भीषण प्रकार आहे. तर मंडळी होतं काय याच्यामध्ये तर सांगतो थोडक्यात, की या अशा गेम, ऑनलाईन गेम आहेत, त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला मोहात पाडण्यासाठी जिंकवलं जातं, तुम्हाला पैसे दिले जातात, आणि एकदा तुम्ही 1 लाख 1.5 लाखाच्या पुढे गेलात की मग तुम्हाला हळूहळू रिटर्न कमी देणं चालू करतात किंवा बंद करतात. म्हणजे तुम्हाला हरवलं जातं गेममध्ये. मग ते हरवल्यामुळे तुम्ही जिंकण्याच्या जिद्दीने परत पैसे टाकत जाता आणि मग असं करत करत त्या सापळ्यात अडकता. या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यापैकी ओळखीचे कोणी, माझ्या लिस्टमध्ये तर बरेच आहेत शासकीय अधिकारी, संबंधित महसूल विभागाचे, तर किमान काही मंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापैकी काही लोकांनी पोहोचवावा. आणि माझी सरकारला नम्र विनंती आहे की सरकारी पातळीवरनं अशा गेमला तातडीनं बंदी आणावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही पण हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था पहा. आणि दुसरा एक उपाय सांगतो, आपल्याला जो जमेल असा, तुमच्या परिवारात, तुमच्या मित्रमंडळीत तर कुणी अशा प्रकारचा जाईल असं वाटतंय संभाव्य सापळ्यात, त्याला पण हा व्हिडिओ पाठवा. आणि तिसरा उपाय एक सोपा आहे, जमेल तसा, मी तो सुरू केलाय. ह्या अशा गेमच्या जाहिराती जे सेलिब्रिटी लोक करतात, त्या सेलिब्रिटी लोकांना बायकॉट करायचा. म्हणजे तो ज्या सिनेमा येऊ घातला असेल किंवा जे नाटक येऊ घातलं असेल त्याच्यावरती बायकॉट, #बायकॉट हा ट्रेंड चालू करूया. मी तर सुरू केलेलाच आहे, जेणेकरून त्यांच्याकडच्या जाहिराती बायकॉट झाल्यानंतर, त्यांचं काम कमी झाल्यानंतर आपोआपच ते जाहिरात करण्याचा धसका घेतील आणि जाहिराती बंद करतील. जाहिराती बंद झाल्या तर तुमच्या समोर ते जाहिराती ॲप येणारच नाही. अशा रीतीने यांचं नाक दाबून तोंड उघडावं लागणार आहे. तर कृपया हाही बायकॉटचा आपण ट्रेंड चालू करूया. तोपर्यंत कुणीही सन्मान्य मार्गाने पैसे, जोड उत्पन्न कमवायला माझी ना नाही आहे, पण त्याला सन्मान्य मार्ग आहेत, त्या मार्गाने उत्पन्न वाढवा. आहे ते उत्पन्न कमी पडते हे त्रिकाला बाधित सत्य आहे, पण मग त्याच्यासाठी चांगले पण मार्ग आहेत ना. संध्याकाळच्या वेळेत राहिलेल्या वेळेत ट्युशन क्लास घ्या, घरगुती महिला असतील तर त्यांनी केटरिंगच्या ऑर्डर्स घ्या. कितीतरी गोष्टी आहेत. इन्स्टंट मनी, इझी मनीच्या नादी लागू नका, कळकळीची विनंती आहे. सुरक्षित राहा, छान जगा. धन्यवाद.